ऊन इतके वाढले होते की अंगाची नुसती लाही लाही होत होती. अशा तळपत्या उन्हात सीताराम आपल्या शेतात आऊत हाकत होता. पावसाळा सुरू व्हायच्या आत त्याला वावरांची मशागत करून ठेवायची होती. म्हणूनच तो अशा उन्हाच्या कहरात वावरात नांगर हाकत होता. सीतारामकडे 3 बैल होते. त्यांना तो आलटून पालटून अवताला जुंपायचा. आज त्याने सर्जा राजाला अवताला जुंपले होते आणि त्याचा 3रा बैल बाजी शेताच्या बाजूला चरत होता. सीतारामची शेती नदीला लागूनच होती. त्याच्या शेताशेजारून वाहणाऱ्या नदीत 12 माही पाणी असायचे. नदीच्या मध्यात मोठा डोह असल्याने त्या भागातले पाणी आटत नसायचे. त्या डोहावर गावातली बाया माणसं धुणं धुवायला नेहमीची यायची. आज ऊन जरा जास्तच असल्याने नदीचा काठ मोकळा होता. सीताराम आपल्याच नादात आऊत हाकत होता आणि त्याच्यासोबत आलेला त्याचा छोटा मुलगा किसना बाजी बैलावर लक्ष ठेवत तिथंच आजूबाजूला खेळत होता. उन्हाचा चटका वाढताच नकळतपणे किसना नदीच्या बाजूकडे निघाला. आऊत हाकण्यात मग्न असलेल्या सीतारामचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. किसना नदीकाठी आला आणि नदीकडेच्या पाण्यात खेळू लागला. भर उन्हात थंडगार पाण्याचा स्पर्श त्याला खूप आनंद देत होता. खेळता खेळता तो थोडा पुढे सरकला. पुढे नदीचा खोल भाग आहे हे त्याच्या बालमनाला माहीत नव्हते. पाण्याचा गारवा अनुभवत तो पुढे पुढे जात अंगावर पाणी उडवत होता. सीतारामला किसना कुठे गेलाय अजूनही समजले नव्हते. तो ज्या वावरात आऊत हाकत होता तिथून नदीचा तो भाग त्याला दिसत नव्हता. काम पूर्ण करण्याच्या इराद्याने आऊत हाकणाऱ्या सीतारामचे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे लक्षच नव्हते. इकडे किसना नदीत खेळण्याच्या नादात डोहाच्या बाजूला गेला. नदीच्या कडेला हिरवळीत चरणारा पाजी किसना नदीत शिरताच त्याच्याकडे बघत टवकारला. किसना पुढे पुढे जात होता. पाणी त्याच्या कमरेपर्यंत आले तरीही तो निर्धास्त होता आणि अचानक त्याचा पाय खोलात पडला तसा किसना पाण्यात कोसळला. तो गटांगळ्या खाऊ लागला. पोहता येत नसल्याने पाण्यात बुडू लागला. जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने हातपाय झाडू लागला. काठावर उभ्या असलेल्या बाजीने ते पाहिले. त्याला धोक्याची जाणीव झाली तसा तो चौखूर उधळत मोठमोठ्याने हमरत सीतारामकडे धावला. नदीकडून धावत येणाऱ्या बाजीला बघून सीतारामने गोंधळून आऊत थांबवले. बाजी मोठमोठ्याने का हंबरतोय हे काही त्याला कळेना. मग आऊत तसेच सोडून तोही बाजीकडे धावला. आपल्या दिशेने मालकाला येताना बघून बाजी लगेच माघारी वळला आणि हमरत नदीच्या दिशेने पळत सुटला. बाजी असे का करतो हे न कळाल्याने सीताराम सुद्धा त्याच्या मागे धावत सुटला आणि नदीजवळ येताच तो अक्षरशः हादरून गेला. बाजी काठावर उभा राहून नदीकडे बघत थांबत होता आणि नदीत किसना जीवाच्या आकांताने हातपाय मारत तरंगण्याचा प्रयत्न करत होता. सीतारामने ते दृश्य पाहिले आणि क्षणाचाही वेळ न घालवता त्याने नदीमध्ये झेप घेतली. सपासप पाणी कापत तो किसनाजवळ पोहोचला. आपले वडील आपल्या जवळ आलेले बघताच किसना त्यांना बिलगला. मग सीतारामने किसनाला एका हाताने पकडून कसेबसे नदी बाहेर आणले. किसनाचा जीव वाचला होता पण घाबरल्याने तो रडत होता. सीताराम त्याची समजूत काढत होता. खरे तर सीतारामला त्याचा राग आला होता पण राग व्यक्त करण्याची ही वेळ नव्हती. आज बाजीमुळे त्याचा किसना वाचला होता. बाजीने त्याला किसना धोक्यात असल्याचे त्याच्या मूक बोलीतून सांगून नदीपर्यंत आणले होते आणि म्हणूनच सीताराम किसनाला वाचवू शकला होता. बाजीकडे बघत किसना गदगदलेल्या स्वरात त्याला म्हणाला, बाजी, अरे तुझ्यामुळे माझा किसना वाचला. आज माझ्या वंशाचा एकुलता एक दिवा आज तुझ्यामुळे वाचलाय रे. अरे तुझे हे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. सीताराम बाजीला धन्यवाद देत होता आणि बाजी त्या बाप लेकांकडे बघत प्रेमाने हंबरत होता.